नक्षत्रा चौदरपाडा संघाचे सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रदीप आणि दीपक. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. नक्षत्रा चौदरपाडा संघाची कामगिरी मागच्या स्पर्धेमध्ये वडपे येथील सरपंच चषकामध्ये अतिशय उल्लेखनीय राहिली होती. त्या स्पर्धेचं विजेतेपद नक्षत्रा संघानं आपल्या नावावर केलंय. मात्र आज एक वेगळं चॅलेंज त्यांच्या समोर असणार आहे. पाडगा टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट संघ त्यांच्या विरोधात तुम्हाला खेळताना दिसतोय. विकी स्पोर्ट्स कोक्से पहिलं षटक घेऊन गोलंदाज मयूर पाटील सज्ज होतोय आणि मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. थँक्यू अजय. षटकातील पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. धन्यवाद. आपण पाहतात एम एस ट्रॉफी चिंचवली आयोजित एम एस ट्रॉफी 2021-22 हा थरार सध्या चालू असलेला सामना आपण पाहतोय. नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा आणि त्याच्या विपक्षात विकी स्पोर्ट्स कोक्से या भिवंडी टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं हे जुनं जाणतं नाव आहे. यस, मयूर बोलतोय. या वेळेस हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय जे षटक मयूर या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. प्रदीप विथ दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मयूर षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. यावेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं. चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. मात्र एक धाव जरूर मिळाली या ठिकाणी. आपण पाहतोय एम एस चिंचवली आयोजित एम एस ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेटचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सलग आज दुसरा दिवस आहे. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चौदरपाडा विपक्ष कोक्से ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पहिलं षटक चालू आहे जे षटक मयूरच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. समोर फलंदाज दीपक. या वेळेस कलात्मक फटका. कलेचा आविष्कार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. अतिशय दमदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज दीपकच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर कलात्मक फटका. वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या 2 फलंदाजांच्या बॅटमधून एक एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. मयूर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस ऑफ साईडला टोलवला या बॉल. एक धाव कंप्लीट होते आहे. ओव्हर थ्रो झालाय नक्कीच आणि त्या दरम्यान अजून एक धाव या ठिकाणी पलून काढली गेली आहे. 2 धावा या बॉलवर आल्या. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 14 धावा. भरपूर चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजांच्या बॅटमधून या ठिकाणी झाली आहे. 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र आपल्याला फलंदाजांच्या बॅटमधून झालेली पाहायला मिळते. कारण बिनबाद 14 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर एक प्लस पॉईंट जर पाहायचं झालं तर कोणत्या प्रकारे गडी बाद झालेली नाही आहे. तर आता मात्र नक्कीच 10 गडी हातामध्ये आहेत. विकेटसाठी जाणार हे फलंदाज यात मात्र काही शंका नाही आहे. तर गोलंदाज बबलू येतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार.
षटकार. समोर फलंदाज दीपक आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हात आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. षटकार आलाय दीपकच्या बॅटमधून. बबलूच्या षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली आहे. 6 ने धावफलक मात्र 2 नॉट 20 20 या धावसंख्येवर पोहोचलाय. पहिल्या बॉलपासून आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभं करणं खूप गरजेचं आहे नक्षत्रा चौदरपाडा टीमच्या माध्यमातून, कारण समोरचा संघ आहे कोकसे संघ एक बलाढ्य संघ आहे. षटकातील पुढील चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही. या चेंडू मात्र निर्धाव जातोय. फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल, कारण सरळ बॅटने चांगल्या धावा येत आहेत, मात्र तरी देखील स्विच हिटचा प्रयोग झाला, मात्र ते ठिकाणी नक्कीच अयशस्वी. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. बॅटची आतील कडा लागली आहे. एक धाव कंप्लीट होती आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. ओव्हरथ्रो जरूर झालाय, मात्र बॅकअप जाऊ त्या ठिकाणी चांगला आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. प्रदीप विथ दीपक, चांगली सुरुवात चांगली फलंदाजी या दोन फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुन्हा एकदा बबलू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर प्रदीप आहे जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू स्क्वेअर लेग मधून डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हा चौकार. बॅक फुटवर जाऊन फ्लिक केलं होतं चेंडूला. भरपूर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीपच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर 25 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. अजूनही या षटकातील काही बॉल्स अजूनही बाकी आहेत, मात्र भरपूर चांगली धावसंख्या नक्षत्रा चौदरपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. दुपारचं सत्र उपस्थित सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चौकार येतोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावफलकावर आहेत 15.00च्या सरासरीने. अर्थातच धावा झाल्या आहेत 30, मात्र यानंतर अजून एक षटक बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल नक्षत्रा इल्लावाना चौदरपाडा टीम. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा कुठून काढल्या आहेत, मात्र अजून एक षटक बाकी आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याची रिक्स त्या ठिकाणी नक्कीच मात्र कंप्लीट केली जाते आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धोका जरूर पत्करला होता त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी, मात्र त्या ठिकाणी दोन्ही सुरक्षित आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 32 वर पोहोचते आहे. शेवटचं षटक जे आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पहिल्या बॉलवर माफ करा 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना जो आहे 4 षटकांचा या ठिकाणी खेळवला जातोय. यस षटक क्रमांक 3 चालू आहे, जे षटक आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. चांगली सुरुवात या षटकामध्ये आकाशच्या माध्यमातून झाली आहे, कारण पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर, मात्र त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न जरूर चांगले झाले, परंतु चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार.
त्यानंतर होणारा सामना स्वराज डोले विपक्ष आई एकविरा बादाने, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. पहिल्या इनिंगची समाप्ती झाल्यानंतर टॉस उडवला जाईल, तर टॉससाठी या. स्वराज डोले टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर आई एकविरा भादाने टीमचे कॅप्टन. यावेळेस हा बॉल नक्कीच आपण पाहतोय यष्टांच्या वरून गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय, षटकार लागला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आखातच्या माध्यमातून. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न जरूर असेल या ठिकाणावर ना. ज्या प्रकारे सुरुवात झाली, जो अंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या दोन फलंदाजांचा, चांगली फलंदाजी प्रदीप आणि दीपकच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ठिकाणी वाढवलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने. ज्या प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळाली, सेलिब्रेशन नव्हता. तर पहिला गडी या ठिकाणी बाद झाला. प्रदीप ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार 1 षटकार पाहिला. भरपूर चांगली फलंदाजी प्रदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्स डॅम फटका चांगला आहे, गॅप शोधली आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 39, 39 धावा झाल्या आहेत. तर चला मग टॉससाठी या. स्वराज डोले टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर आई एकविरा भादाने टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. वेल थोडा कमी खर्च करा प्लीज, विनंती असेल. टॉससाठी या. एका षटकाचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमधील, आणि पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्वरितच टॉस उडवला जाईल. आज मात्र काही सामन्यांच्या मध्ये गॅप जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तर वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. वेळेसंदर्भात थोडं बाण असू द्या प्लीज, थोडं कोऑपरेट करा, कारण आजचा शेड्यूल आजच कशा प्रकारे कंप्लीट होईल याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक एकनाथजी पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. MS ट्रॉफी या चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वलूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक शेवटचा 4थं षटक करण आलाय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू जो आहे शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. 40 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, मात्र अजूनही 5 बॉल्स बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडू मागे नक्कीच 12 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळेल. नक्षत्र 11 चौदरपाडा टीमच्या माध्यमातून. कारण गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आज मात्र भरपूर वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू भरपूर वेळा खाली राहतोय, कधी उचली घेतोय, मात्र विकेट जी आहे ती नक्कीच फलंदाजांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भरपूर मदत या ठिकाणी फलंदाजांना होते या विकेटपासनं. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज करण पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय, कारण डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. अवांतर धावची खून करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी धावफलकावर जोडली जाईल. 41, 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विकास पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे षटक करणच्या माध्यमातून फेकलं जात आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू करण पुन्हा एकदा बोलतोय.
या वेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, मात्र कोणत्या प्रकारे विकेटची मुभा दिली नाहीये त्या ठिकाणी गोलंदाज करणने. अचूक टप्पा, अचूक लाईन त्या लेंथ आतापर्यंत करणच्या माध्यमातून आपण पाहतोय. या वेळेस देखील एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते लेग बायच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 44 डबल 4 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक दमदार षटक करणच्या माध्यमातून फेकलं जात आहे. ज्या प्रकारे करण गोलंदाजी करतोय, कारण या षटकामध्ये अवांतरच्या स्वरूपात धावा आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांचा खेळ या षटकामध्ये झाला आहे. या वेळेस एक वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते आहे. यस, 22च्या स्वरूपात ही धाव आली आणि त्याचबरोबरीने षटक देखील कंप्लीट झालंय. 4 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 45. 45 धावा झाल्या आहेत 46. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय चौदरपाडा टीमने कुकसे संघासमोर. नक्कीच पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर भरपूर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसून आलाय या कुकसे संघ गोलंदाज करणच्या माध्यमातून. तर आता मात्र आपण बोलूया टॉस बॉक्सकडे. चला टॉससाठी या स्वराज डोले टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर आई एकविरा भादाने टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. यस, आई एकविरा भादाने टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर चला मग स्वराज डोले टीमचे कॅप्टन आपण देखील या. स्वराज डोले टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच स्वराज डोले टीमचे कॅप्टन ज्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील, टॉस उडवला जाईल. मात्र त्या दरम्यान चालू मॅच कडे आपण बोलूया. त्या ठिकाणी 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात नक्षत्रा चौदरपाडा टीमच्या माध्यमातून. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय विकी स्पोर्ट कुकसे संघासमोर. या 46 धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ वाडा, निखिल वागले. धन्यवाद संदेशजी वखारे सर. आपण पाहत आहात MS ट्रॉफी 2021 आलेल्या तमाम क्रिकेट विश्वातील प्रेक्षक आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करत चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला चौदरपाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये कुकसे संघ. अर्थातच कुकसे संघ प्रथम गोलंदाजी करत असताना रोखलंय 45 धावांवर. टार्गेट सेट केलं गेलंय 46 धावसंख्येचं. 2 फलंदाज वाटचाल करत आहेत. टीम कुकसेला रिप्रेझेंट करत असताना चेंडू व्यवस्थापक, आपण चेंडूची व्यवस्था करा मैदानाच्या आत. आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स कुकसे. खरं तर भिवंडीच्या पटलावर अगदी नामांकितता भूषवणारं हे नाव आहे आणि त्याच्या विपक्षात असणारा चौदरपाडा. अर्थातच नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा हा संघ ज्यानं पहिल्यांदा फलंदाजी केली. 45 धावसंख्येचं टार्गेट 46 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. 45 धावा उभ्या केल्या एकंदरीत. तर ही व्यूहरचना आपण पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकाचा शुभारंभ होतोय. 9 8 तर मॅच येस 8च खेळाडू घेऊन मैदानाच्या आत उतरलेत आणि ही जिद्द आहे. म्हणजे क्रिकेट कशा पद्धतीनं जिद्दमय आपण प्रवास क्रिकेटमधला होऊ शकतो याचं उदाहरण दाखवत आहेत. तर डेफिनेटली गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. नागेश
पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सरळ बॉल चाललाय चौकाराकरिता येतोय पहिला स्ट्रोक. कोण विसरेल या नावाला. टेनिस क्रिकेटच्या पटलावर धुमाकूळ घातलाय. अगदी मागची काही वर्ष जर पॅकेट नंबर 1 गोज डाऊन टू दी डग आउट. येस, आज बरीचशी आज या संघाचा प्रभाग म्हणून आज आपल्याला पाहायला मिळत नाही. तदनंतर विशाल डाकी नाही आहेत, विकी स्वतः नाही आहेत. तदनंतर निलेश जाधव एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू त्याची देखील अनुपस्थिती आहे आणि योगेश कोळी हे देखील अनुपस्थित आहेत. डेफिनेटली त्याचा फटका कुठेतरी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा या संघाला. विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाच्या विरोधात तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. 46चा पाठलाग सध्या सुरू आहे. धावसंख्येची गरज आहे अजूनही ती 26. 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल आई एकविरा स्पोर्ट्स क्लब भादाने आणि त्याच्या विपक्षात स्वराज स्पोर्ट्स डोहोळे या संघाच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतरचा मॅच नंबर आजच्या दिवसातला 5 आणि तदनंतर SK सापे आणि त्याच्या विपक्षात अल फतेह पडघे अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल, ज्यामध्ये तुमच्या पहिल्या फेरीचा समावेश असेल. व्यूहरचना विस्तारित अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा समावेश आहे. फ्लाइंग स्लिप तैनात केली गेली आहे. एक छोटा चिमुकला अर्थातच त्याच्या हिमतीची दाद द्यावी लागणार आहे. चौदरपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचा डीप झोन काबीज केला गेलाय. लॉंगॉन प्रवेशद्वार देखील काबीज केला गेला आणि तदनंतर स्क्वेअर लेगचा डीप झोन देखील तैनात केला गेलाय आणि वाईडिश एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील एक खेळाडू आहे ऑफ साईड रिजनमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तैनात. येस, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल घेऊन त्याच्या विपक्षात फलंदाजी करता फुल टॉस होता. समोरच्या दिशेने उडवलंय जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत असताना शेवटच्या क्षणी मात्र प्रेझन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर केला. स्वतःच्या मनाला सावरला आणि तदनंतर चेंडूला देखील सावरताना दीपकला आपण त्या क्षेत्रात पाहिलं, ज्या क्षेत्रातून 2 धावा काबीज केल्या गेल्या आणि याच 2 धावांनी धावांची गती जर आपण पाहाल तर 22 या आकड्यावर 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बबलू पाटील बाद झाले. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकाराची खेळी, अर्थातच 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. येस, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अराउंड द विकेटना हा बॉल चुकी आणि फक्त चुकी. मैदानाच्या आतमध्ये वाईड +4 पंचांमार्फत इशारा येतोय. तब्बल 5 धावा या धावफलकावर जोडल्या जातील आणि धावफलकाला मिळेल आकार. धावफलक जाऊन पोहोचतंय 27. कोण विसरेल संदेश सर. अर्थातच ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा गोरगरीब जनतेच्या अन्यायाचा प्रश्न उभा राहायचा त्यावेळी एक व्यक्तिमत्व जबाबदारीनं पुढे सर याच 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील आणि धावांची गती जर पाहाल तर 29 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. षटक नंबर 2 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. तो तब्बल 2च चेंडू, कारण एक चेंडू स्वेर फेकला गेला आणि त्याचा फटका मात्र नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला बसताना. लोअर फुल टॉस, बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये, डीप बॅकवर्ड फाईन लेग मधून चेंडू दन 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 करत निघून जाईल. 4 धावांसाठी मिळतोय आणखीन एक चौकार टीम विकी स्पोर्ट्स कुकसे या संघासाठी. चौकाराकरिता आणि हाच चौकार धावफलकाला देईल आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 37 या आकड्यावर. येस, टायगर स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर त्रिशूल ठाकरे या ठिकाणी अर्थातच त्यांचं आगमन झालं हा सामना सुरू व्हायच्या आधी. या इक्विपमेंट्स, या स्पोर्ट्स इक्विपमेंट मधलं एक क्वालिटी नाव अर्थातच टायगर स्पोर्ट्स. आपण पडघ्यामध्ये जाऊन एक वेळ अवश्य भेट त्या दुकानाला देऊ शकाल.
अगदी क्वालिटी वस्तू तुम्हाला तिथून मिळतील या क्रिकेट विश्वातीलच नव्हे तर प्रत्येक खेळातील. गोलंदाज तयार. या षटकातनं पुढील चेंडू अराउंड द विकेटनं बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पोझिशन बनवली आहे, परंतु वारंवार या चुका चौदरपाडा संघाकडनं झाल्या. अर्थातच एक्स्ट्रा बॉल देखील फेकले गेले, मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळाली. ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रातून चुका घडल्या आणि जेव्हा जेव्हा चुका तुमच्याकडनं परावर्तित होतील तेव्हा तेव्हा तुम्ही पराजयाच्या दिशेनं वाटचाल कराल. कारण एक एक छोटी चूक या क्रिकेट विश्वामध्ये फार महत्त्वाची असते आणि त्यावर कुठेतरी यस चांगला स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. बॉलला उडवलंय बेफाम होऊन सरळ खुलेआम ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॉलचा एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतून. धावसंख्या 6 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचतीये 44. चेंडू पोचवायचे आहेत. चेंडू व्यवस्थापक आपण पुन्हा विनंती करूयात पंचांकडे आपली यस पंचांची आपण सहमत राहा किंवा कोऑर्डिनेशन आपलं फार महत्त्वाचं आहे. हा षटकार आणि धावसंख्या 44 या आकड्यावर 2 धावा अजय सर दूर आहे हा सामना जिंकण्यापासून. विकी स्पोर्ट्स कुकसे खरं तर भिवंडीच्या पटलावर जेव्हा जेव्हा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर भिवंडी क्रिकेटचा विषय येतो तेव्हा तेव्हा विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाला कोण विसरेल. बरीच मोठी तालीम या संघानं क्रिकेट विश्वात या क्रिकेटची पंढरी सजवताना त्यांचं जे योगदान होतं अतिशय मोलाचं. आणि आता चौदरपाडा संघाचा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे. छोटा चिमुकल्याच्या हातात विश्वासानं या क्रिकेट विश्वात असं म्हणतात की जे बाळकडू आहे या संस्कारांचा क्रिकेट विश्वाच्या संस्कारांचं बालकडू फार कमी वयात पाजण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि एक चांगलं उदाहरण 2 शेवटच्या 2 धावांची गरज आहे. 44 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर येईल. त्या छोट्या चिमुकल्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवाल तर खूप बरं होईल. गोलंदाज तयार. हा बॉल सेन्सिबली प्लेड केलाय. नो बॉलचा इशारा देखील आलाय परंतु त्याची बॉलिंग ॲक्शन पहा खूप कमालीची आणि बॅट्समन आउट. अजय सर आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं या खेळाडूचं भविष्य फार उज्ज्वल असणार आहे. त्याचे ॲक्शन पहा खूप दुर्मिळ ॲक्शन आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. असं जरूर म्हणेन की नवा आहे परंतु छावा आहे. जरूर जाऊयात मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर छोटा चिमुकला ज्याला आपण पाहतोय एका धावसंख्येपासून दूर आहेत टीम विकी स्पोर्ट्स कुकसे या सामन्याची विजयश्री घोषित करण्यापासून. पुढचा बॉल डॉट बॉल फेकलाय ज्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जरूर होईल. यष्टीरक्षकाचं कलेक्शन मात्र थोडंफार चुकलं परंतु तदनंतर सावरलं गेलं. येस डेफिनेटली एका डॉट बॉलची उद्घोषणा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 11 बॉल आणि विजयाकरता एका धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे लोकेश. येस विकी स्पोर्ट्स कुकसे संघाने देखील त्याला एका नवीन खेळाडूचा चेहरा पटलावर दिसावा याकरता खरं तर त्याला देखील एक संधी. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की नवीन चेहऱ्यांना संधी देणं फार गरजेचं आहे. क्रिकेट विश्वात बऱ्याचदा आपण पाहतो की जे ट्रेडिशनल खेळाडू आहेत जे वारंवार खेळणारे खेळाडू आहेत त्यांचे तेच चेहरे आपल्यासमोर दिसत आहेत. परंतु हा एक चांगला प्रयत्न दोन्ही संघांचं मी कौतुक जरूर करेन कारण संधी नव्या विश्वात प्रवेश करण्याची प्रत्येकाला मिळावी आणि सामना विजयश्री ठरला आहे विकी स्पोर्ट्स कुकसे संघ. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. तुम्हाला धाव न घेणं पसंत केलंय कारण क्रिकेट जरूर आपण पाहतो की थोडंसं नवीन क्रिकेट आहे. मैदानाच्या आत आता व्हाईट बॉल आणि येस डेफिनेटली विजयश्री घोषित करतायत विकी स्पोर्ट्स कुकसे संघ. तुमचं अभिनंदन आणि खूप चांगला खेळ केलात. खरं तर जिद्दमय प्रवास होता चौदरपाडा संघाचा अजय सर. त्याकरता टीम नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा संघाचं विशेष कौतुक. कारण क्रिकेटनं आम्हाला काय दिलं तर क्रिकेटनं आम्हाला एक वेगळी ओळख दिली. या मातीनं आम्हाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्याच मातीतून घडलेलं प्रत्येक व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाला सलाम. अर्थातच नक्षत्रा स्पोर्ट्स चौदरपाडा तुमचा कमालीचा प्रयत्न. तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या पुढच्या क्रिकेट कारकिर्दी करता. टीम नांदिटणे संघाचा कर्णधार पप्पू 11 नांदिटणे आणि टीम
ओम साई सरस्वती खालिंग संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या मॅचचा सुपर हिरो ठरलाय नो डाऊट भिवंडी क्रिकेटच्या पटलावरचा कोहिनूर हिरा. मॅन फ्रॉम विकी स्पोर्ट्स कुक्से टीम मिस्टर बबलू पाटील. प्लीज वेलकम बबलू पाटील याला मंचावर आमंत्रित करूयात. त्यांनी हँडओव्हर केले करणला. तर करण या, तुम्हाला पुरस्कृत केलं जाईल या स्पर्धेतून. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर ज्यांच्या मार्फत कोल्ड्रिंक्सची व्यवस्था आणि